सो गाइस, अरे थांबा थांबा थांबा, शिवरात्री बसून बघा. चला वाटतो चाललो आता आम्ही. हे बघा, चला बॅग बिग घेतली आता राजस्थान. चलो चलो हो ना, चाललो. मित्र भेटला आपला. भावांनो, पहिल्यांदा आलो मी इथे. वाटत आहे. भावांनो, पहिल्यांदा बसलो मी. गारगार वाटत आहे. बसला मी सेकंड टाइम, पण मना लागते आपल्याला. काही समजत नाही आहे. इले म्हटलं, इले पाय थापा उन्हे राहिला. आता पाहा लागलं. आता इथं म्हणते आता 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आलो. आता इथं म्हणते 2 प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जाईन म्हणते. कायच करावं आता. डबल प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जा, इकडे जा, तिकडे जा, लसूण कांदा. कायच करावं, कायच करावं रा भोकात. मग भावानं तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथं. पुणे स्टेशनवर, पुणे जंक्शनवर खूपच गर्दी आहे इथं. आता आम्ही आलो, आम्हाला काही समजत नाही आहे. कारण की भाई, आपण आहो विदर्भातले गोट्टे. विदर्भातले गट्टे काही म्हणजे पाहिलं असेल, पण आम्ही जास्त पाहित नाही रेल्वे. आपण इथे ट्रॅव्हल्स, बस, आपण इथे प्रवास करतो. आम्ही आहो खेडे गावातले. आपण आहो खेड्यातले येडे. हा होत का, असा विषय होते. मग म्हणून म्हणतो, डेली रेल्वे स्टेशनवर जाताना अलग अलग प्रकारचे लोक भेटतात. आता जनरलची तिकीट भेटली. आता कोणकोणते लोक भेटतात काय माहिती. चला आता पाहू आता नंतर. लय बेकार, खिडकीतून काम टाकलं आम्ही. लय गर्दी आहे बा. जनरल मध्ये कधीच नाही असं. जनरल मध्ये लय बेकार हाल होते. आता आम्ही लोणावळा स्टेशनमध्ये थांबले आहे. जेवण आईच्या लवरसोबत बोलत आहे. आपण तुम्हाला तर माहिती, आपण सिंगल आहे म्हणून. काय वेपर्स घेऊ म्हणून वेपर्स घेऊन. इथे किती महाग आहे. स्टेशनवर उतरू, आपण घेऊ समोर. वडापाव घेतला आम्ही. गांजा गांजा अबे, पुरा बेसनाचा गोळा आहे बे. हॅलो, अबे वडापाव खाऊया. पाव पाहिजे ना, पाव कसा झाला. मिरची उचल. खिशात टाक. द्रौपदी मुर्मू ठेवून खाता पंतप्रधान भारत देश. भावांनो, आता अख्खी 1 वर्ष पुरा वडापावाच काढा लागतो. वडापाव खाऊया, बोल बाय. आम्ही वसईमध्ये आलो. वसई, आता वसईतून त्यांना माहीत नाही, पण वसईत आलो. वसई थांबली आहे. हा बा,
निघाले बापी, गुजरातीमध्ये ते म्हणते गुजरात, बापीवरून निघाली बघू शकतो. आलो आहे म्हणा. तात्या भावांनो प्रसाद झोपून आहे, प्रसाद झोपून गेला, पण मला तर झोपच येत नाही आहे. प्रसाद तर मस्त झोपून गेला, डुलक्या मारत आहे तर काय माहिती मला केव्हा झोप येणार. झोपेन मी पण. चेहरा बघा कसा झाला, झोपतो तरी पण ट्राय करतो पण. असं काम करायला किंवा माहिती. सुरतवरून निघाली आता बस. सनसेट कम खतरनाक दिसता है. सनराइज नाही राहावं नाही लागत. हो ना, आता आम्ही मणीनगरमध्ये आहोत. काय माहिती यार, इकडचं काही माहिती नाही. भाषा लयच वेगळी आहे इकडची. गुजराती, हां गुजराती भाषा आहे वे, बरोबर आहे, गुजराती भाषा आहे, काही समजत नाही. आता उठलो, सकाळपासून उठलो, रात्रभर झोपण्यात झाली. काही सीट पण नाही जनरलमध्ये प्रवास केला तर. सीट वगैरे खूपच प्रॉब्लेम आहे सीट. आता नाश्ता केला, नाश्ता करतो इथं अहमदाबाद नाश्ता करतो. इथे 30 रुपयाचा नाश्ता आहे भावांनो. 30 रुपयाचा नाश्ता, थांबायचा नाही आम्हाला टेन्शन. 30 रुपयाचा नाश्ता, 30 आणि 30 60 70-80 कप्पा इथे 100ची नोट घेऊ. असा हवाय विषय. जेवण पाहिजे होतं ते आता खातो आता. यार रात्री झोप आता पूर्ण गेली. वर झोपलो होतो मस्त. आता जागा वगैरे खाली झाली. वर झोपलो होतो 2-2.5 घंटे झाला मस्त झोपलो. आता बिस्किट घेतले, बिस्किट खातो. हे कोणतं आहे रे? स्टेशन कोणतं आहे? स्टेशन कोणतं आहे? चला मग मित्र खाऊ आपण ब्लॅकवर. हे रे तर भावांनो, लोणीचे रसगुल्ले फेमस आहे म्हणते, पण आमच्याकडं
सध्या ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे आपण ट्रॅव्हल करताना आपण तर ट्रॅव्हलमध्ये गोड खाणं चांगलं नाही, उलट्या बिलट्या होऊ शकते आपल्याला. रसगुल्ले पाहून घ्या मित्रांनो, रसगुल्ले. इथले रसगुल्ले खूपच फेमस आहे. लोणी हो ना. आता पाचवीला आलो आहे आम्ही. आता इथून नाही का 3 किलोमीटर दूर आहे. ट्रेन डायरेक्ट स्लो झाली आहे. तर जरा तयारी करतो. आता तयारी भाऊ पुरा तजला अरे भाई काय सांगू. ट्रेन पण खाली झाली आहे, कोणीच नाही ट्रेनमध्ये. आता इथून 3 किलोमीटर झालं. 3 किलोमीटर नंतर आम्ही उतरतो. इथं बघ ना, 3 किलोमीटर नंतर आम्ही उतरतो. उतरल्यानंतर थोडा स्टेशनवर फ्रेश वगैरे होऊन थोडा जेवण कारण की आम्ही जेवण नाही केलं आहे. मग थोडं जेवण वगैरे करून समोरचं आम्ही बघतो काय करायचं. तर तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये समजूनच जाईल. ठीक आहे, चल काय. भावांना आता आम्ही उतरलो. शेवटी आम्ही पोहोचलो. आता इथून तोंड धुवून घेऊन येतो. फ्रेश होतो आम्ही जरा. फ्रेश होतो, दाखवतो नंतर. कारण की सध्या आम्ही स्टेशनमध्ये आहोत. तर बाय. तर मी त्याला तोंड वगैरे धुतलं. आता फ्रेश झालो थोडंसं. म्हणजे समोरचं काय कुठं स्टेशन वगैरे बघतो कुठं आहे. तुला दाखवतो. भावना हे फक्त भगत कोटी आहे म्हणते. इथून 4 किलोमीटर जोधपूर आहे. तर आता ट्रेन नाही जाणार आहे. तर आपल्याला बाहेर जाऊन टॅक्सी किंवा बस वगैरे करणार. आणि तिथून जोधपूर स्टेशनवर जाणार. जंक्शनवर तिथं ऑफिस आहे. चल स्टेशन आहे ना म्हणून ऑफिसवर नका करायचं. ऑफिसर उदाहरणार्थ जंक्शनवर आलो. जातो. चार्जिंग आहे फोनमध्ये. इथे ब्लॉगमध्ये असं शूट नाही करणार मी. तर तेव्हा मग समजून घ्या आपण आपल्या आयफोनची चार्जिंग नाही घेत असतं. जोधपूर जंक्शन पाहू शकता तुम्ही. ये रास्ते जैसलमेर को जाने वाली अपने निर्धारित समय से 0 घंटा मोबाईल लावला आहे का. जंक्शनच्या अंदर की छान होतं. पेंटिंग वगैरे खूप सुविधा वगैरे खूप आहे. स्वच्छता पण खूप आहे. पण पहिलं कुठे पहिलं हे पहिलं ते दुसरं इकडचं तिसरा इथं आपल्याला काम कुठं चालू होतं. आम्हाला ते ऑफिस भेटलं आहे. ऑफिस मिळालं आम्हाला. ऑफिस शोधलं ते मिळालं. ऑफिस मिळालं. आता तर आपल्याला राहायची आणि खायची सोय करणार. स्टेशनच्या बाहेर राहणार आम्ही. स्टेशनच्या बाहेर आल्यावर फॉरेनर भेटले पाहिजे आपल्याला. फॉरेनर बाहेर म्हणजे बाहेर हे काय इथं काहीतरी आहे बा. इथं आपल्याला जेवण पाहिजे पण आपण चायनीज नाही पाहिजे. जेवण पाहिजे. जेवण वगैरे हॉटेल आहे. कालिंगन हॉटेल. रूम्स कुठे. हां रूम्स बेस्ट मिळतात. मित्रांनो आम्ही हॉटेल पाहायला चाललो. हॉटेल आहे इथं. कोणतं हवे हा हॉटेल. सेंट्रल लॉज हॉटेल. तर हॉटेलमध्ये आणि चार्जिंग पण नाही. तर आम्ही हॉटेल आणि जेवण वगैरे केल्यावर ब्लॉग चालू करतात. बी यार शिट. ऐसा है
इधर सब रहते हैं क्या? अंग्रेज है बाकी ये अंग्रेज है। और इसका रेंट कितना है? 400 रुपये 400 रुपये। एक दिवस जे चल दाखवला आहे तुझे हो हो हो. 30 रुपये असं हे नाही, हे सगळं इकडे हे राहते ना, हे अच्छा नाही लागतं. चल. देखेंगे मला हां. रूम बिम जर म्हणजे आपल्याला नाही भेटली हे पाहता येते पाहू द्या मला किला किधर है बोला? इधर है क्या? वो सामने वो रस्ता. ओ भाई साहब, अबे हे माहितच नव्हतं. इसका नाम क्या है? मेहरानगढ़ फोर्ट मेरंगढ़ फोर्ट. सब यही पे आते थे एक नहीं हाँ क्या? इधर से बहुत अच्छा व्यू आता है. अच्छा आता है अंग्रेज इसलिए आता है यहाँ का हाँ फेमस आहे बीच हां. असं आहे मग इथला. रूम वगैरे भेटली, जेवण पण भेटलं इथं. मग पाहू शकता तुम्ही मुस्कान झूठी है. चल. मस्त आहे. रूम आवडली आपल्याला. बढिया चलो गाइस, आपण चार आहे. देख लिया. ऍडव्हान्स देऊन टाकायचं आता रूम भेटली मस्त पैकी. चालू करता अरे यार. सो गाइस, होम थिएटर पाहिजे आम्ही इथं. टीव्ही आहे सर टीव्ही आहे का? हातात भेट. इसे कहते हैं अमीरी. पैसा है तो बड़ी 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 बात है. तो ऐसा भाई आईडिया वाले बोलते हैं, खड़े खड़े बोलते हैं. हां. मी तर म्हणतो आम्हाला करायचं जेवण करून आता जेवण करते ना आराम करू. कारण आपण रात्री फिरायला जाऊ. रात्री जाऊ मस्त फिरायला पैसे जाऊ पहिले आज किती रुपये एक दोन गाडी नाही हो ना. आता आम्ही जेवण करणार आहोत. 15-20 मिनिटं जेवण येते. मग लगेच आंघोळ केली की इथे किल्ला नाव काय? आठवण नाही किल्ला नाव माहित नाही तर आम्ही जाणार नाही. हो नाही करा. पैसा लागा तयारीला अशी आहे रूम. हे रूम बघून रूम एकदम चांगली आहे. हॉटेल कोणतं आहे? हॉटेल गोविंद हॉटेल आहे. गोविंद हॉटेल स्टेशन जंक्शनच्या समोर झालं. थोडं 15-20 मिनिटं दूरवर. किचन वगैरे म्हणजे हे पण आहे. बाथरूम वगैरे चांगलं आहे. रूम बघू शकता. कूलर AC वगैरे मस्त आहे एकदम. टोक टक टक. पैसा आहे तो बडी बडी बडी. अरे बाप, असा होते मग माहोल. आजा फिर. भावांनो, थाली आली आहे. आता मी जेवतो. पाहून घ्या इकडची थाली. हे बघा एकदम खतरनाक टेस्टी जेवण आहे सर. आता आपल्या वरची तर सवय नाही आहे एकदम. आपला म्हणजे आपण विदर्भातले पोट्ट्यावर आम्ही खाली बसून डायरेक्ट जेवतोय. कार्यक्रम ओके मारतो. मग नंतर बघू आपण थोडा वेळ. बाय. आता जेवण झालं. आता मी झोपत आहो. आता टीव्ही लावतो म्हणतो आपण हा माणूस म्हणते रूमची पुरी पशच फिटवायचे म्हणते. टीव्हीवरच लाव भेडला. टीव्ही चालू होत नाही आपण माणसाले. कायच करा आपण. विदर्भातले पोट्टे म्हणजे विदर्भातले पोट्टे बाई. कुठेही जाव, राजस्थान जाव, दिल्ली जाव, अमेरिका जाव, पण पोट्टे पैसे फिटवणार म्हणजे फिटवणार. नाद नाही करायचा. बरं ते जाऊ द्या. आता मी झोपतो. मी झोपून जाऊ आता. झोपून जाऊ. गाणी बिणी लावून दे. पैसे फिटवून द्या तसं बी. हाँ मैं झोपून जाऊँ. तो आज के लिए इतना ही. तो कल बाय. गुड नाइट. सो गाइस, हम हो गए रेडी. अब आता हिंदी जाऊ दे. आता आम्ही ऑफिसमध्ये जाणार आहोत. ऑफिसमध्ये तयारी वगैरे केली. हे बघा तयारी वगैरे केली. मग आता डॉक्युमेंट्स पण काढले. कुठं काय लागते तर तिथं जाऊन काही हे नाही किंवा हे नाही ते नाही नंतर. म्हणून आता झालो रेडी. आता आम्ही 5-10 मिनिटात चेकआउट करणार. चेकआउट केल्यानंतर आम्ही डायरेक्ट ऑफिस स्टेशनमध्ये जाणार. नंतर ऑफिस जाणार. मग तुम्हाला माहितीच नाही. ठीक आहे.
पाणी भरतो कारण की तिथे गेल्यावर पाणी वगैरे शोधण्यापेक्षा हॉटेलमधूनच पाणी घेतलं आम्ही. हा चेकआउट करण्याची वेळ आली. रूम वगैरे लॉक केली आहे, बघू शकता. भावाला तुम्ही कधी पण जोधपूर किंवा राजस्थानला आले तर या हॉटेलमध्ये नक्की थांबा. हॉटेलचं नाव काय? गोविंद हॉटेल. गोविंद हॉटेल स्टेशनचा बरोबर 5 मिनिटच्या दुरीवरच आहे. सस्त्यामध्ये मस्तपैकी AC नॉन AC सगळंच आहे. डायरेक्ट जाऊ म्हणता येतो मग डायरेक्ट जाऊ ना. डायरेक्ट जाऊ मस्त. डायरेक्ट पाहू ना आता कुठं जाऊ तर. पण हे काम तर पाहू कधी होऊ देतं आपलं. पाहू हां तर मित्रांनो. तर मग काय म्हणता आता आलो आम्ही हॉटेलच्या बाहेर. मस्त ऊन वगैरे आले. रूममध्ये काही माहीतच नाही पडलं किती वाजले किती नाही. आता टाईम पण झाला आहे. तर चाललो आता आम्ही हां ऑफिस म्हणजे स्टेशनवर जाऊ. स्टेशनवरून म्हणजे स्टेशन 5 स्टेशनवर उतरल्यानंतर नंतर ऑफिस येते. ऑफिसमध्ये वर्कशॉप ऑफिस गेल्यावर डॉक्युमेंट्स वगैरे काय म्हणतात सर ते पाहू आम्ही. ठीक आहे बाय. राजस्थानी पुरी फेमस आहे इथं. Awesome. आ जाओ. 14813 कोटा भोपाल एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 5 से गायकवाड़ की तरफ से जाएगी. इकून स्टेशन पर आ गए. स्टेशन वगैरे चालू आहे. तर असा विषय आहे इथं. गाड़ी संख्या 14821 साबरमती एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 5 से भगत की कोठी की तरफ से जाएगी. स्टेशनच्या या साईडला आलो. म्हणजे इकडे ऑफिस आहे. ऑफिसला आता हे बघू शकता इकडे वर्कशॉप चालू होते. इथून वर्कशॉप चालू होते. तेव्हा वर्कशॉप किती मोठा आहे. आता वर्कशॉपमध्ये एंट्री घेतल्यानंतर व्हिडिओ शूट करणं होणार नाही म्हणून आतापासून येण्यानंतर चला बाय बाय मित्रांनो. भेटूया नंतर. हां नंतर भेटून मग मला सांगतो काय झालं काय नाही तर. भावांना आता डॉक्युमेंट्स वगैरे दिले आहेत. तुम्हाला गव्हर्नमेंटचं काम तर माहीत आहे किती ढिल्लर राहील. हां आणि आता त्याने म्हणे 1-1.5 घंटा लागेल म्हणे. म्हणजे आता आजचा पुरा दिवसच जाते. बोलवलं 8 वाजता झालं काम 12 वाजता. डबल आता 1-2 काय म्हणतो 1-2 घंट्यानंतर डबल बोलवलं. आता पण आम्ही जेवण करतो. जेवण केल्यानंतर पाहू डबल काय होत होतं. चल भेटू मग पुढे नंतर भेटू. भावांनो आता आम्ही ऑफिसमध्ये आलो. जेवण वगैरे केलं. आता माहीतच आहे जेवण केलं आणि डायरेक्ट ऑफिसमध्ये आलो. इकडे ऊन इतके आहे म्हटलं. आपल्या महाराष्ट्रात तर इतकी नाही. इथे डबल आहे ऊन. पाय जळतात अशी. हातपाय पूर्ण गरम झाले आहेत. वरून इतकं मोठं बोज फिरत येते. आता इथं बसून असं केव्हा बोलवते केव्हा नाही साहेब लोक तिथले काय माहिती. लयच म्हणजे कायच करावं आता. काय बोलावं का आता. पांढरीजवळ लावलं. घुसला म्हणलं एक काय बोलतो चालवते पाहिल्या गेलं ना लय बोलते. पाहू शकतो तुम्ही कार्यालय पाहता का मित्रांनो. हे असं कार्यालय आहे. कब आहे यू नो मराठी ओडिशा नाही मराठी महाराष्ट्र कम्फर्टेबल लँग्वेज.
कंफर्टेबल लैंग्वेज मतलब कौन से कंफर्टेबल लैंग्वेज में? इंग्लिश, इंग्लिश, ओनली इंग्लिश। मराठी, हिंदी, नॉट इंग्लैंड, यूके, चलो चलो बाय बाय। भावांना म्हणून म्हणतो ITI नको करा, कारण की आपल्याला इंग्लिश आली पाहिजे. कारण असे हिंदीचे वांदे आहेत, इंग्लिशचे तर वांदेच राहते. लय बेकार आहे. इंग्लिश शिका, इंग्लिशचे कोर्स लावा, आता भोकात जावा. इकडे काहीतरी दाखवा. सही ठिकाणी आलो रे. पण भाई इंग्लंडचा भेटला पाहिजे आपल्याला. पोंग्या चालला कुठं पण आता. इसे बोलते हैं ब्लू सिटी. पाहू शकता हे आपला कवर बी ब्ल्यूज आहे म्हटलं. एक दोन घर आहे इथे, बाकी सब ब्ल्यू आहे. ब्ल्यू सिटी. पावसाळ्यात इथे पाहिजे थांबत, खाली उतरते. काय अबे इथले घर लय जुने आहेत म्हटलं, म्हणजे असं जुने म्हणजे लय जुन्या टाईप बांधले. चाल की पुढं. काही नाही करत नाही. राहायचं कुठून? काय इथून घुसणार हा भोईचं. बस आता सगळं उपास पहा कशात कवर केला. ब्ल्यू सिटी. अबे भगवान असा पकड मोबाईल. मी चालतो, माया काढतो. आम्हाला गोदरेज आणला न्यायला चांगल्या रस्त्याने. हो साहेब. ब्ल्यू सिटी. ब्ल्यू सिटी काय? हा ब्ल्यू सिटी म्हणते का? याचं म्हटलं स्पेशल आहे काय म्हटलं म्हणून आहे ना सगळ्या ब्ल्यू ब्ल्यू केला. स्पेशल एडिशन आहे का? हेच म्हटलं तुमची स्पेशलिटी आहे म्हटलं. महाराष्ट्र थोडा आहे ना. महाराष्ट्राचे महाराष्ट्र नाही आपल्या बापरे पूर्ण मस्त. इथून कसं राहतं तुम्हाला काही दिसलं काय? गाव आहे बा. काय इकडचा पाहिजे व्ह्यू, इकडचा दाखव व्ह्यू. कमी गजब आहे. लाईट चालू वाटते बे. तुम्हाला दाखव तिकडचा. हो का दिसते का? आहे ना. मालता माल दादा राम राम. नाम पुढे का माझ्या बॉटल
भावांनो महल. कुठं आहे बे? हो ना, भयानक आहे म्हणा कलाकृतीकडे. राजस्थान यानच फेमस आहे रामा. यार पण हे बंद झालाय. काय गेट बंद झाला. गेट बंद झालाय. 5 वाजता बंद होती म्हणते. पण चलो हा चल. खाली इथून बंद होते म्हणते रे. खाली जा म्हणलं त्यांना. इथपर्यंत जाऊन वापस येऊ. खाली बे. जाऊ अंदर. नाही तिकडलं पाहिजे आपण इकडलं पाहिलं ना. चल चल चल. भावांनो हे आहे इथलं घंटा महल. घंटा महल म्हणते. घंटाघर नाही. घंटाघर तर आपलं अकोल्यात आहे. हे घंटा महल होय. मार्केट. अंदर ये इधर का मार्केट आहे. मार्केट लय मोठा आहे इथलं. पण हे आवडलं आपल्याला. इथं म्हणजे नाही काय हे दरबारासारखं आहे बे. दरबारसारखं टाईप थोडाफार नाही. आपल्या फोनची चार्जिंग गेली आहे पूर्ण. आता चार्जिंग पूर्ण लो आहे. तर आता आपण काही सध्या ब्लॉग काही शूट नाही करू. आता आम्ही इथं पुढे घंटाघरच्या समोर होतो. घंटाघर समोरून डायरेक्ट आता स्टेशनवरून चार्जिंग वगैरे लावीन. नंतर इथं पाहू आपण ब्लॉग. बाय. तर काय म्हणतं भावांनो, आता तुम्हाला तर माझ्या आपल्या फोनवर चार्जिंग नव्हती. त्याला डायरेक्ट आम्ही मग ट्रेनमध्ये बसून आता एक म्हणजे रात्राचा प्रवास झाला. आता म्हणजे काय स्टेशन बसतो. आता फक्त 200 किलोमीटरच आहे पुन्हा. आता चार्जिंग वगैरे केली ती. झोप वगैरे झाली ती. पूर्ण आमची झोप वगैरे झाली. आता 200 किलोमीटर आहे फक्त. मग बस आता हे व्लॉग पण शूट करण्याची पण इच्छा नाही. इतकं थकलो खूपच. किंवा हालं पहा कम से कम 5 घंटे आम्ही रात्रीचे ते 11 वाजतापासून ते 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत त्या स्टेशनच्या गेटवर आम्ही झोपून होतो. तेव्हा नंतर आम्हाला जागा भेटली. वर जागा भेटली तर वर बसलो आम्ही रात्रीपासून. म्हणजे सकाळी 6 वाजतापासून जाता मस्तपैकी जागा भेटली. झोप वगैरे झाली तर ठीक आहे. स्टेशनवर जाऊन डायरेक्ट आपण बाय. ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये बसल्यानंतर समजते की पैसे कमवणं किती गरजेचं आहे. लावात टाका. बोलू शकता तुम्ही. आपलं माव पाणी करत होता. आता उतरलो आम्ही. आता इथून डायरेक्ट पहिले जेवायला जाऊ. पहिले भूक लागली आहे. जेवतो आता. नंतर रूमवर. बाय बाय.
उसको पूरे चेयर्स का होता है कि किया तो ऊपर ऐसी पट्टी बन जाती है, जैसे मोल्ड चाहिए